टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी. स्वयंपाकात सगळं करता येतं, भाकरी करता येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही नवशिकाऊ असाल, भाकरी जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा ही भाकरी अगदी परफेक्ट करता येईल. भाकरी अजिबात वातड किंवा चिवट होत नाही. चपातीसारखीच अगदी पातळ आणि मस्त मऊ ही भाकरी तयार होते. चला करूया ज्वारीची भाकरी. भाकरी करताना काही टिप्स फॉलो केल्यात तर तुमचीसुद्धा चपाती मस्त मऊ लुसलुशीत आणि दिवसभर अजिबात ही कडक न होता मस्त मऊ राहते, अशीच तयार होईल. तर त्यासाठी पाण्याचा अंदाज आपल्याला अगदी परफेक्ट घ्यायचा आहे. तर इथे मी एका पातेल्यामध्ये 3 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं 2 चमचे इतकं मी वाटेमध्ये पुन्हा पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर पीठ आपल्याला फार जास्त घ्यायचं नाही आहे. 1च चमचा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या पिठाची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. जे आपण सुरुवातीला 3 वाटी पाणी घेतलं होतं ते आपल्याला उकळत ठेवायचं आहे. पाणी आपलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जी पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. पेस्ट घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचं आहे. आता उकळी काढायची आपल्याला गरज नाही. पाणी आपलं खूप जास्त गरम झालेलं आहे, उकळ आलेली आहे पाण्याला. तर आता आपल्याला पाणी उकळत ठेवायची गरज नाही. गॅस बंद केला आहे. आता इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर इथे पीठसुद्धा मी 3 वाटी घेतलेलं आहे. त्यासाठीच इथे मी पाणी 3 वाटी घेतलं होतं. तर आपल्याला भाकरी छान अशी मऊसूत दिवसभर अगदी मऊ राहण्यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज ना अगदी परफेक्ट घ्यायचा आहे. जेवढं पीठ असेल ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी आपली मस्त मऊ तयार होते. 3 वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 1 चमचाभर आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. तुम्ही जर पीठ जास्त घेतलं ना तर आपल्याला गव्हाचं पीठ हे 2 चमचे घ्यायचं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. आपली चपाती अजिबात ही कडक होत नाही. दिवसभर जरी राहिली ना तुमची भाकरी तरीसुद्धा मस्त मऊ लुसलुशीतच राहणार आहे. आता पिठामध्ये पाणी थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून याला 5 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर छान अशी वाफ लागते या पिठाला आणि आपली भाकरी मऊ होण्यासाठी मदत होते. आता थोडंसं कोमट आहे, तर कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर हाताला खूप जास्त चटके बसत असतील थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं छान मळाल ना तितकीच आपली भाकरी मस्त मऊ लुसलुशीत तयार होते. त्यामुळे आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाणी खूप जास्त वापरायचं नाही यामध्ये. फक्त ना 3 वाटी पाणी पुरेसं होतं. फक्त आपल्याला हात ना थोडंसं थंड पाण्याचा ओला करूनच घ्यायचा आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता मी इथे 3 भागामध्ये हे पीठ करून घेतलेलं आहे आणि यापासून आपल्याला उंडा तयार करून थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि भाकरी ही करून घ्यायची आहे. तर आज आपण भाकरी थापून न घेता लाटून घेणार आहोत. तर लाटतानासुद्धा ही भाकरी अजिबात ही तुटत नाही आणि त्या भाकरीला क्रॅकसुद्धा जात नाही. तुम्ही बघू शकताय बघा भाकरी किती मस्त तयार झाली बघा. त्यासाठीच आपल्याला पीठ ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ना आपली ही भाकरी जी आहे ना ती आपल्याला लाटता येतील. म्हणजे नवशिकाऊ जरी असतील ना तरी भाकरी करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जरी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल भाकरी तरीसुद्धा तुम्हाला अगदी परफेक्टच करता येईल. तुम्हाला जर चपातीसारखी भाकरी ही पातळ हवी असेल तर तुम्हाला ही करता येईल. अजिबात ही तुटणार नाही. जितकी पातळ तुम्हाला करायची असेल ना तितकी तुम्ही पातळ ही भाकरी करू शकता. त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकताय बघा किती पातळ भाकरी झालेली आहे आपली. अगदी चपाती असते ना त्याच पद्धतीने आपली ही भाकरीसुद्धा तयार झालेली आहे मस्त एकदम. तर कडासुद्धा आपल्याला जर जाड जर असतील कडा तर हाताने अशा पद्धतीने आपण हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कडासुद्धा याच्या छान पातळ तयार होतील. आता इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यावरतीच आपल्याला भाकरीही घालायची आहे. भाकरी घालताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि लगेच आता फास्ट करून घ्यायची आहे. वरून आपल्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे सुकं पीठ जे असतं ना त्याने आपली भाकरी कडक होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं हाताने पाणी लावून घ्यायचं आहे. एक साईडून थोडेसे हलके बबल्स आले की आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे. मीडियम टू फास्ट गॅसवरतीच आपल्याला भाकरी ही शेकून घ्यायची, त्यामुळेच आपली भाकरी मऊ राहते. तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम टम्म फुगणारी आपली ही भाकरी
खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही पाहताय ना मंडळी, बघा भाकरी काय मस्त फुगले. तुम्हाला जर भाकरी अशी मोठ्या साईजमध्ये जर करता येत नसतील ना, तर तुम्ही छोट्या छोट्या भाकऱ्यांना सुरुवातीला केल्यात ना तरी देखील चालतील. तर तुम्ही इथे बघा मस्त एकदम मऊ लुसलुशीत भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहेत. भाकऱ्या इथे सगळ्या आपण करून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहताय ना मंडळी, मस्त एकदम मऊ झालेली आहे बघा भाकरी. अजिबात ही कुठे वातड झालेली नाही आहे आणि ह्या भाकऱ्या दिवसभर जर तुम्ही राहिलात ना, ठेवलात तरीसुद्धा मस्त एकदम मऊ राहतात. तर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने भाकऱ्या करायच्या असतील ना, तर ही ट्रिक ना नक्की ट्राय करून बघा. मला कमेंट करून सांगा भाकरी बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.